नील आणि अवनी यांचं नवं प्रेम. अनेक दिवसांपासून एकमेकांना ते ओळखत होते. कॉलेजमध्ये मैत्री झाली आणि मैत्री प्रेमात बदलली. दोघे एकमेकांना चांगले ओळखू लागले. रात्रभर जागून चॅटिंग करू लागले. त्यामुळे ते मनाने एकमेकांच्या खूप जवळ आले. आता शरीराने जवळ येण्याची त्यांना फार घाई झाली होती. मात्र भेटायचं कुठे हा मोठा प्रश्न होता. भेटायला मनमोकळं ठिकाण हवं होतं. नील आणि अवनी दोघेही हॉस्टेलमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांना बाहेर कुठेतरी जाऊन एकमेकांच्या मिठीत विसावा घ्यायचा होता. एकदाचं ठरलं, आज रात्री आपण बाहेर जाऊ, कुठेतरी भेटू आणि ठरल्याप्रमाणे नील गाडी घेऊन आला. दोघे रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान गाडीत बसून निघाले. शहराच्या बाहेर पडले. रस्त्यावर एकही गाडी नव्हती. दोन्हीकडे झाडांची काळी सावली, गाडीत मंद पिवळा दिवा आणि धुक्याने काच पांढरी पडलेली. अवनी शेजारी बसली होती. केस खांद्यावर सटकलेले, श्वास हलके हलके पण जलद, आणि नजरेत एक ओळखता येणारी ओढ. समोरून येणारा वारा खिडकीतून आत येऊन तिचे केस हलवत होता आणि तो तिच्याकडे पाहत गाडी थांबवली. त्याची नजर तिच्या गालावरून मानेकडे आणि तिथून खाली तिच्या स्तनांवर खेळली. इथे गाडी का थांबवली? अवनीने विचारलं, पण आवाजात कापरा थर होता. नील तिच्याकडे झुकला. कारण तू अंधाऱ्या रस्त्यापेक्षा जास्त धोकादायक दिसतेस. अवनीने नजर वळवली, पण तिच्या ओठांवर एक स्मित उमटलं. असं बोलू नको, मी आधीच वेडी झाले. नीलने तिचा हात पकडला, उबदार, घट्ट. तो स्पर्श जणू तिच्या संपूर्ण अंगात वीज पसरवून गेला. गाडीच्या काचांवर पावसाचा हलका आवाज सुरू झाला. अवनी आणखी जवळ सरकली. तिच्या सुगंधाने वातावरण अजूनच दाटलं. बाहेर पाऊस सुरू झाला होता. निसर्गाचं वातावरण थंड होतं. गाडीत मात्र 2 तापलेल्या शरीरामुळे धग होती. नीलने तिच्या गालावरून अंगठा फिरवला, पण त्या हलक्या स्पर्शाने ती शहारली. अवनी? त्याचा आवाज खालचा, खोल. तुझ्या श्वासाचा आवाजसुद्धा मला वेडा करतो, ती हळूच म्हणाली. नील, आज मला थांबवू नकोस. मला तुझ्या जवळ राहायचंय, पूर्णतः. तो तिच्या चेहऱ्याजवळ आणखी जवळ आला. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळले. बाहेर अंधार होता, पण गाडीच्या आतला क्षण प्रकाशासारखा उष्ण. अवनीने डोळे मिटले. नीलने तिच्या ओठांना हळू स्पर्श केला. ओठांवरून स्पर्श मानेखालून खांद्याकडे सरकत गेला. तिच्या संपूर्ण शरीरात उष्ण कापरे उठले. गाडीत मंद प्रकाश, बाहेर पाऊस, आत 2 धडधडणारी हृदय. अवनी त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली, रात्रीचा हा एकांत मला धोकादायक बनवतं. तुझी जवळीक माझी कमजोरी आहे. नीलने तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडला. आज तू काहीही लपवू नकोस. तुझ्या नजरेत जितकी इच्छा आहे तितका मी तुझ्या स्पर्शात उतरवू दे. ती त्याच्या मिठीत हरवली. नीलने अवनीला मिठीत घेतलं. अवनी म्हणाली, गाडीत जमेल का? तेव्हा नील म्हणाला, मी सांगेल तशी पोझिशन दे. नीलने गाडीचे सीट फोल्ड केलं आणि चक्क बेड तयार झाला. नीलने अवनीला खाली पाडलं आणि तिच्या सालवारची नाडी सोडली आणि बेभान होऊन तो तिच्यावर स्वार झाला. तिचा टॉप वर करून तिचे स्तन जोरजोरात दाबू लागला. खालून जोरजोरात धक्के देत तिचे निप्पल 2 बोटांच्या चिमटीत पकडून चुरगळू लागला. तशी अवनी विव्हळत होती आणि दोघांनी एकदाचा श्वास टाकला. एकदाचे दोघेही तृप्त झाले. दर्शक हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या रातराणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.